नमस्कार, मी प्रियांका नागरे. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. आज सुद्धा मी तुमच्यासाठी खूप मोठी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. संपूर्ण माहिती आहे, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाणार आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यातर्फे जी भरती आलेली आहे त्यामध्ये खूप मोठी महाभरती आहे, ज्यामध्ये 9,144 जागा आहेत, म्हणजे 9,144 जागा आहेत. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. ऑल इंडिया भरती आहे, ज्यामध्ये ॲप्लिकेशन आजपासून सुरू झालेले आहे भरण्यास, म्हणजे 9 मार्च 2024 पासून भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट 8 एप्रिल 2024 आहे. आपण यामध्ये कॅटेगरी कोणती आहे, वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर कोण कोण अर्ज करू शकतं, अनुभव इथे फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहात. त्यानंतर अर्जाची पद्धत काय आहे, वेतन काय आहे, त्यानंतर आपल्याकडे PDF आहे, 43 पानी PDF आहे, ते सुद्धा मी तुम्हाला 5 मिनिटात समजून सांगणार आहे. पूर्ण डिटेल्स असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, त्याच्यानंतर इथे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जी लिंक्स आहेत त्याची पूर्ण माहिती असणार आहे. आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या ऑफिशियल पेजवरून बघत आहोत. त्यानंतर इथे आपल्याकडे ऑफिशियल PDF सुद्धा आहे, ती संपूर्ण माहिती असणार आहे. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया जॉबची. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स आपण इथे दिलेली तुमच्यापर्यंत माहिती पोहोचून जाते. नोकरीची माहिती असलेली, म्हणजे BSNL मध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रात कोणते गव्हर्नमेंट जॉब असू द्या किंवा वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. त्याच्यानंतर इथे IT रिलेटेड जॉब्स असू द्या, बँकेत कोणते जॉब अपडेट असू दे, हे दररोज आपल्या व्हिडिओमध्ये इथे आपण बघत असतो. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. चला तर आजची जी जॉब अपडेट आहे बघणार आहोत. इथे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, मिनिस्टर ऑफ रेल्वेज, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे रिक्रुटमेंट आलेली आहे. त्याच्यामध्ये 8 एप्रिल ही त्याची ॲप्लिकेशन आहे, ही पूर्ण माहिती आहे. त्यामध्ये क्लोजिंग डेट सांगितलेली आहे बघा, 8/4/2024, म्हणजे 8 एप्रिल 2024 असणार आहे. आपण PDF 1 by 1 बघून घेऊयात. इथे रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन इथे जॉब असणार आहे. खूप मोठी संधी आहे बघा. इथे जवळजवळ 9,144 जागा आहेत तिथे दिलेल्या आहेत बघा. 9,144 जागा आहेत. इथे सॅलरी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे. त्यानंतर इथे पहिली पोस्ट असणार आहे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल, लेवल 5 असणार आहे पे लेवल, म्हणजे 29,200 येथील सॅलरी आहे, ज्यामध्ये तुम्हाला 18 ते 36 वर्षाचे एज क्रायटेरिया आहे आणि 1,092 इथे वॅकन्सी आहे, 1092. आणि टेक्निशियन ग्रेड 3 लेवल 2 19,900 हे पे स्केल असणार आहे, म्हणजे तुम्हाला 20,000 पर्यंत सॅलरी भेटणार आहे. 18 ते 33 वर्षाची इथे एज क्रायटेरिया असणार आहे. इथे 8,052 हे वॅकन्सीज आहे. खूप मोठी भरती आहे, तुम्ही बघू शकता. आजपासून म्हणजे 9 मार्च 2024 पासून ॲप्लिकेशन भरण्यास सुरुवात झालेली आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आता इथे आपण बघून घेऊया. तिथे एज क्रायटेरिया तर बघून घेतलेला आहे ना, 18 ते 36 आणि 18 ते 33 आहे वेगवेगळ्या जॉब ज्या टेक्निशियननुसार. त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, अकाउंट क्रिएट करायचं आहे. ते सांगितलेले आहे स्टेप्स, तुम्ही बघू शकता. क्रिएट अन अकाउंट फॉर्म इन्क्लुडिंग मोबाईल नंबर आणि ईमेल ID सांगितलेला आहे, त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरत जायचं आहे. त्यानंतर इथे जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, ते बघू शकता. आपण शिक्षण पद्धती काय लागणार आहे हे सुद्धा आपण बघून घेऊयात 1 by 1. त्यामध्ये फिजिकल फिट, जनरल फिटनेसची माहिती सांगितलेली आहे. फिजिकल फिट इन ऑल रिस्पेक्ट सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे नॅशनॅलिटी सिटिझनशिप, की इंडियाचे सिटिझन तुम्ही मस्ट आहे, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर इथे एज रिलॅक्सेशनची माहिती सांगितली. SC आणि ST त्यांना 5 वर्षाचं, OBC 3 वर्ष, एक सर्व्हिसमॅन 3 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष, असं हे वेगवेगळे एजनुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटून जाणार आहे. त्यानंतर इथे आपण शिक्षणाचं बघूया. डेट ऑफ बर्थ सांगितलेलं आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघून घेऊया. इथे सांगितलेलं आहे बघा, तुम्ही लक्ष देऊन बघा. कॅन्डिडेट मस्ट ऑलरेडी हॅव एन एज्युकेशनल टेक्निकल क्वालिफिकेशन पाहिजे आहे इन द सेम फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूट ऑर युनिव्हर्सिटी. त्यानंतर इथे दोज अवेटिंग रिझल्ट्स, म्हणजे तुमचं फायनल एक्झामिनेशनचं रिझल्ट आले असतील तरच अप्लाय करायचं आहे. डिप्लोमा ऑर डिग्री इन इंजिनिअरिंग, म्हणजे तुमचं डिप्लोमा आयदर किंवा डिग्री इथं मेन्शन केलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. विल नॉट बी एक्सेप्टेड इन लिओ ऑफ कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट अप्रेंटिसेस. इथे विल नॉट बी एक्सेप्टेड सांगितलेलं आहे. ITI फॉर द पोस्ट ऑफ टेक्निशियन इन पे लेवल 2 अनलेस अदरवाईज स्पेसिफाईड, असं सांगितलेलं आहे. ग्रॅज्युएट ॲक्ट अप्रेंटिस विल नॉट बी एक्सेप्टेड, नाही एक्सेप्ट केले जाणार नाही, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर इथे फॉर ऑल कॅन्डिडेट 500 रुपीज फी असणार आहे. आउट ऑफ द फी 500 अँड अमाऊंट 400 शेल बी रिफंडेड बाय ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस, असं सांगितलेले आहे. आणि CBT द्वारा एक्झाम होणार आहे. SC ST, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज, इकॉनॉमिकल बॅकवर्ड यांना 250 रुपये फी असणार आहे. मोड्स ऑफ पेमेंट ऑनलाईन असणार आहे, हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे.
त्यानंतर रिफंड ऑफ एक्झामिनेशनची माहिती सांगितलेली आहे, तुम्ही बघू शकता. बरीच माहिती सांगितली, म्हणजे रूल्स आहेत किंवा रिक्रुटमेंट प्रोसेस कशी होणार आहे. रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये तुमची टेस्ट होणार आहे ऑनलाईन मोडमध्ये, ज्यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे पहिल्यांदा. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. सिलेबस सुद्धा दिलेला आहे, ते तुम्ही त्यानुसार स्टडी करू शकता. कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये तुम्हाला इथे टोटल ड्युरेशन 90 मिनिट अँड टोटल क्वेश्चन 100 असं सांगितलेलं आहे. ॲज अ टेक्निशियन GR1 सिग्नल असं सांगितलं. देअर शेल बी निगेटिव्ह मार्किंग 1/3 मार्क तुमचं कट होऊ शकतं, हे सुद्धा सांगितलेलं आहे. सिलेबस फॉर CBT ऑफ टेक्निशियन सांगितलेलं आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस असणार आहे, बेसिक ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, मॅथ्स, सायन्स अँड इंजिनिअरिंग असणार आहे. याचे मार्क्ससुद्धा 100 मार्कमध्ये डिवाइड केलं जाणार आहे. त्यानंतर इथे अजून माहिती सांगितलेली आहे सेकंडसाठी, जी सेकंड आपल्याला टेक्निशियन GR3 आहे, जे पद आहे त्याच्यासाठी सुद्धा 100 मार्काचं क्वेश्चन, याच्यासाठी सुद्धा सिलेबस वेगळा दिलेला आहे. हाऊ टू अप्लायसाठी दिलेला आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर इथे अजून माहिती दिलेली आहे, आपण स्क्रोल करूया. वेगवेगळ्या वेबसाईट्स दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही इथे बघू शकता. रजिस्ट्रेशन नंबर आहेत, इथे हे जे रजिस्ट्रेशन आहे इथे क्लिक करायचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे बघायचं आहे, मुंबई. इथे क्लिक केल्यानंतर ते नवीन पेज ओपन होऊन जाईल. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला इथे इम्पॉर्टंट दिलेलं आहे. मेसेज असू द्या, अपडेट असू द्या, पोस्ट असू द्या, ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही नक्कीच इथे बघू शकणार आहात. त्यानंतर इथे सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशनचं दिलेलं आहे, मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशनची माहिती दिलेली आहे. इनव्हॅलिड ॲप्लिकेशन हे रिजेक्शन सुद्धा होऊ शकतं, हे सुद्धा माहिती दिलेली आहे. व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट दिलेलं आहे, ही संपूर्ण माहिती झालेली आहे. स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे पहिल्यांदाच CBT होणार, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल एक्झामिनेशन हे सर्व होणार आहे. त्यानंतरच तुम्हाला अपॉइंट केलं जाणार आहे. त्यानंतर इथे जे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे बघा. इथे ब्लॅकस्मिथ आहे, ब्रिज आहे, कॅरेज आहे, वेगवेगळे एज्युकेशन असणार आहे. बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, 3 इयर्स डिप्लोमा इन, और याच्या व्यतिरिक्त 3 इयर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन अबाव स्ट्रीमसुद्धा चालणार आहे. ज्या त्या पदानुसार त्या एज्युकेशन असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचं SSC किंवा HSC, ITI वेळ फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन किंवा इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा तुमचं झालेलं पाहिजे आहे, हे माहिती इथे सांगितलेलं आहे. तुम्ही ते एज्युकेशन क्रायटेरिया चेक करायचं आहे, त्यानुसार तुम्ही इथे नक्कीच फॉर्म भरू शकणार आहात. खूप मोठी संधी आहे, जवळजवळ 9144 जागा आहेत, तुम्ही ते बघू शकता. बँगलोर, भोपाळ, त्याच्यानंतर बिलासपूर, असे वेगवेगळ्या ठिकाणी ते जे जॉब अपडेट आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतं आहे ते सुद्धा आपण एकदा चेक करूया. मुंबईमध्ये आहे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल, त्यानंतर ब्लॅकस्मिथ म्हणून आहे, त्यानंतर ब्रिजसाठी आहे. हे असे बरेचसे जागा आहेत, तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत माहिती नक्कीच पोचवा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.